ओके या ढकलताय परफेक्ट कॅल्क्युलेशन. कसलो टायर लाव सांगितले का नाही तू. एकदम टच स्क्रीन. डायरेक्ट हात लावलो की गण्या हातात किती ताकद आहे ती. लाकडा काढून झाल्यानंतर आता आपण वरची भिंती पाडूक घेतलेले असत. तर हे जे दरवाजे आणि खिडके होते ह्याच्यावरचे दगड सर्व काढले आणि हे चांगले चांगले दगड आपल्या गावलेत. वरची एक लाईन आपण काढली तर इथून या अंतर 7 फूट असं हाईट. त्यामुळे आपण 7 फूट उंचीपर्यंतचे दगड काढलेत आणि ते चांगले चांगले मिळाले. ही हाईट कमी असल्यामुळे ते दगड आपल्याला उतरून काढता येईल. हे काय तर या ठिकाणी खाली दगड पडतात तर ते काही फुटतात. तरी पण आपण वाचूसाठी ऐसर टायर घेतलेले आहेत. तर हे जे दगड एक 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 आपण खाली टाकतो. बघूया काय होतं आता. थोडा रिस्की काम आहे कारण ही 8 फूट हाईट आणि वरची 8 फूट हाईट 16 फूट हाईटवरनं आपण काम करतो. ठीक आहे जण असं निलेश मामा मी आणि भूषण. निलेश मामा वरनं हत्यारान दगड काढतात. आम्ही असं टायर टाकून दगड बाजूक करून घेतो. इकडचे देखील हे चांगले दगड आपल्या गावलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे वगैरे काढली. इकडची किचनच्या वरची लाईन काढली तर हे दगड गावलेत. तर हे आपल्या हे जे आपल्याकडे डोअर वगैरे काही पॅक करूचे असत त्यासाठी वापरूक गावतले. खायची सावकाश हा. सकाळपासून निलेश मामा आणि भूषणने हे सगळे लाईन काढले नाही. आता दुपारी मी साईटवरनं इल्यावर आता हे दगड आम्ही काढून घेतो. शक्यतो जेवढे दगड चांगले मिळतील वाचूक तेवढे वाचूचे आहेत कारण ही दगडाची साईज सेम मॅच होतली. नवीन दगडाची साईज शक्यतो 7 फूट लिंटलवरनं फिरवूची. हलवून ठेव फक्त दगड त्याच्यात मारून असं उचलत नाही. हल्लो ना 1 मिनिट हा. बस सांगितलंय काय तकडे होय होतो तो दगड. या टायर तकडे होय होतो बरोबर लावलेला. अकडे सरकवल्यावर ना तो लादीवर पडलो. अजून कोबं तर फुटलो ना या पण दगड त्यातल्या त्यात चांगलं मिळतं. भूषण थांबतो तो तो ह्या करूया बाजूक करूया. थांबिलोय मी येऊन देत. परफेक्ट सांगितलंय काय. कॅल्क्युलेशन आपला कधी चुकत नाही. म्हणून तर माप घ्यायचा लागतं. ओळंब टाकूचं लागतं. मग व्हायचं ठेव जास्त पुढे नेऊ नको. ते का ते टायराचा काय तर होऊन देते त्याचं काय टेन्शन नाही आपल्याक. परफेक्ट माप घ्यायचा लागतं रे. ते बघ थायना सरळ ओळंब टाकून नजरेने बघूचा लागतं की खय पडतो तो. त्याच्यानुसार टायर लावचं लागतं खाली. एक 25% पोर्शन कंप्लीट झालो. ही इकडची एक लाईन मग अशी काढलेली. नंतर आता टप्प्याटप्प्यानं जसे काढूक घेतो कारण ते सांदमोडीचे सगळे दगड आहेत त्यामुळे टप्पे असे लावलेले असतात आणि हे असे खाली डायरेक्ट आपण त्या टायरावर पाडतो. तर कोबो तर काय फुटत नाही. दगड पण बहुतेक 80% तरी वाचवलं दगड. हे आकडे या ठिकाणी स्टॉक करून ठेवलं कारण हे 8 इंचाचे दगड आहेत. त्यामुळे हे जे भिंती आपल्याला पॅक करूचे ते 8 इंचाचे दगड इकडे वापरूक मिळणार आहेत. आपल्याक थोडे दगड त्यासाठी स्टॉक करून ठेवलेलं. बाकीचे दगड ते इकडे घेतलेले असतात आणि जो आपलं तुटलेले सगळे दगड असतात आपण इकडे स्टॉक करतो कारण ह्या पडवीची हाईट आपल्यावरती वाढूची असतात. हे सगळे पत्रे आणि काढूचे असतात आपल्या कारण एकदा आग लागलेली तेव्हा हे सगळे पत्रे जळलेले आणि ते खराब झालेले होते. त्याच्यामुळे भरपूर वीक होते. त्यामुळे हे सर्व पत्रे चेंज करून टाकणार आहोत. पण तो प्रोजेक्ट नंतर असा. पहिल्यांदा आधी घरावर स्लॅब घालणं इम्पॉर्टंट आहे. एकदा पहिला ह्याच्यावर छप्पर झाला की मग टप्प्याटप्प्यानं जसे बजेटचं विषय सॉर्ट आऊट होईत तसे टप्प्याटप्प्यानं कामं करूची आहेत कारण भरपूर बजेट जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी आपण स्लॅबच्या कामापुरत्या बजेटची व्यवस्था केलेली असा. जरा पाठी लावलंस की तो थायच्या ते उडतलो भूषण.
मी बघाचपासून दगड लावलो ते बघितलं ना, एक पण दगड हकडे तिकडे गेलो काय. हा होतच घे, सरकून घे. भूषण लय काम करता भेंडिया. हे दगड आता जवळपास 8 इंच जवळपास आणि व्हायचं नाही म्हटलं तरी 1.5 फुटाचं तरी एक असा धोंडो आणि रुंदी असो 10 इंच असा असो पूर्ण मोठं दगड. आताचे दगड ते छोटे, ह्याचे 2 दगड होतले असो. आणि जेव्हा कसे ह्या हाईटला वरती उचलल्याने होते काय माहिती, खतरनाक काम केल्याने होतं तेव्हा. आणि तेव्हा हे सगळे दगड ते बैलगाडीने 3 महिन्यात शिफ्ट केलेले होते जुनी माणसं सांगतात. ह्या घरात जेवढे दगड लागले तर तेवढे सगळे दगड हे बैलगाडीने आणलेले होते. आणि मग इकडे ह्या असा घर बांधलेला होता 1983 सालात. डेंजरवाला काम असा आता सगळ्यात, कारण इकडची आपण भिंत पाडली आहे. या भिंतीचा सपोर्ट फक्त त्या लाकडाच्या ठोंब्यावर आहे आणि प्लस हे वाशे काढताना त्या भिंतीक क्रॅक गेलेलो आहे ना, त्यामुळे वरती आपण इकडे माणसांकावरती दगड काढूक पाठवलं नाही. आणि आता भिंत पण ही हलता. इकडून माल काढूक हो, इकडचो माल काढूक होयो ह्यो हैसर इकडच्या बाजून. भूषण तकडेच राहा, इकडे येऊ नको अजिबात. यो बाई ह्या इकडच्या बाजूचं जॉईंट खोलूक होय तो. हां होय तो. आणि ती बारकी पार आहे की जाडवाली आहे ती. गण्या बघा, रशी लगेच सोडायची भुसण्या. जरा क्रॅक करा रे. हा झाली क्रॅक रे. घे. मिशन सक्सेसफुल. सगळे धोंडे वाचले. रिस्की पोर्शन होतो. ह्याच्यावरती चढान दगड काढूक मिळाले नसते म्हणून पाडले, फुटले तरी चलतीत ह्या हिशोबाने काढले. पण वाचले, बहुतेक दगड वाचले. तर हे काय फुटले आहेत फक्त दगड. खाली आपण थोडीशी माती टाकून ठेवलेली मगासपासून जे दगड काढलेले होते ते, त्याच्यामुळे वाचले. तर ह्याच्यात जवळपास खूपच चांगले मिळाले. काय ते फुटले आहेत ते जाऊन दे, त्याचा काय एवढा विषय नाही, ते भरावाक वापरूक मिळतील. व्हिडिओग्राफर गणेश अनुभवने. चला मस्त काम झाला. ही एक लाईन कंप्लीट झाली. ओके ना. बाजूक राहा काय ठीक राहा. आता पण भिडच आहे. हा ठेवला नाही, भिड आहे. हा थोडा ते टायर त्या बाजूत घे, तो मधलं ह्या काढ. हा बस झालं. काय ठीक राहा. रवलास ना. कॅल्क्युलेशन. आता तोच टायर जरा असं पुढे घे. बघ घे, अजून घे पुढे, घे अजून पुढे, अजून. हा बस. तू अंदाज बघ, सरळ लाईनी जा काय बघ. हा ना, बाजूक बघ भुसण्या. हे करते ना.
सावकाश हा. जरासं सायटिक लागलो. सकाळीच आता ह्या काम चालू केला. काल आपलं ह्यो प्रोजेक्ट कंप्लीट झालेलो. आता ती भिंत रवली आणि मी पण या ठिकाणी वरती इले तर पहिली लाईन आपण काढून तिकडनं क्लिअरन्स दिलो, कारण इकडनं वरती चढाक भेटत नव्हता. त्याच्यामुळे आपण 2 शिडी करून मग आता इकडच्या भिंतीवर इलो. हो, एकदम सांभाळून काम करूचं लागतं. 7 इंचाची भिंती आहेत, त्याच्यावर असे पाय ठेवून काम करूचं लागतं. डेंजरस. वेळ लागलो तरी चालता, पण सांभाळून काम करू काय. साठी करा हो. याचा का काढतोय ह्या लाव टायर लावून ना. इकडे घ्यायचं, इकडे लाव खाली लाव टायर. हा बस राहून साठी लाव. सगळ्यांनी लावू दुसरं टायर खायचे लावू. एका बाजूत घे. तिकडच्या साईडची भिंत खाली झाली तर त्या बाजून तिकडे असतात आणि मी इकडनं दगड काढते. पटापट काढून आता ह्यो कॉर्नर आपल्या खाली करतो. हे पहिल्यांदा आम्ही रशीन पाडूचं ठरवलेलो, पण ते दगड खूप हार्ड आहेत, त्याच्यामुळे हे आपल्या एक दगड काढूचं लागतं. तर इकडनं आपण एक दगड काढतो. काय ठिकाणी दगड हार्ड आहेत, काय ठिकाणी जॉईंट एकदम सुटतात आणि भिंतीत पण एकदम व्हायब्रेशन्स बसतात. म्हणजे तकडे अगदी दगड जरी पाडवत असला तरी ह्या भिंतीपर्यंत व्हायब्रेशन येतात आणि एवढे आतापर्यंत दगड या ठिकाणी काढून झाले आहेत. टायराने खूप मोठा काम केलं नाही आणि आता दगडाचा स्टॉक पण जवळ येईल. पुढे घे, अजून पुढे घे. हां आणि जात बस. ओके साईटिक जा. चल हां ओके. गणपती बाप्पा मोरया. हा थोडासा कॅल्क्युलेशन कधी चुकता. गोप्रो होय तो गोप्रो. ओके या ढकलताय. परफेक्ट कॅल्क्युलेशन. कसलो टायर लाव सांगितले गाण्या तुका. कॉर्नरचे दगड मी एकडनं खाली केले तर तकडचं आपलं ढकलूक गावत नाही, त्यामुळे निलेश मामा तकडनं ढकलता. 1 2 3. हां वरचं चप्पर काढल्यानंतर आता दरवाजाने खिडकीवरचे सगळे दगड काढतो. तर हे असे काय खांब असतात खिडक्यांसाठी, एकदम टच स्क्रीन. डायरेक्ट हात लावलो की
गण्या हातात किती ताकद आहे ती. 2.5 किलो का हात आहे समजा. हे बघ ह्याका पण क्रॅक गेलेत रे सर. ह्या पण निकाळ त्याला, ह्या पण निकाळ त्याला. ह्या बघ ह्याका पण क्रॅक गेलेत. हा तू काय कर माहितीये भूषण, तू काहीच करू नको. तू खाली ये. तुझी भीती वाटतं वरती आमका. ये खाली ये तू.